संत तुकाराम यांना जगद्गुरू म्हणून ओळखले जाते. पण तुकाराम बीज म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊया या संदर्भात थोडक्यात माहिती. संत तुकाराम महाराजांनी तेव्हाच्या अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात आपल्या धारदार वाणीने रान उठवलं होतं. त्यावेळच्या समाजाला जागृत करण्याचं आणि त्यांना अन्यायाशी लढण्याचं बळ तुकोबारायांनी दिलं. अगदी छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा तुकोबारायांना आदर्श मानत असत. तुकाराम बीजेचा सोहळा याची डोळा पहायला लाखो भाविक देहूमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये गर्दी करतात. तुकोबारायांच्या नामाच्या जयघोषात आसमंत भरून निघतो. मंदिराच्या शेजारी एक नांदुरकी वृक्ष आहे. असे म्हटले जाते की तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचे नामस्मरण केले व हे नामस्मरण त्यांनी नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली केले होते. तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन झाले आणि तेव्हापासून ग्रामस्थ या नांदुरकी वृक्षासमोर नतमस्तक होतात. इतकेच नव्हे तर तुकाराम बीजेच्या दिवशी हा नांदुरकी वृक्ष हालतो अशी अनेकांची मान्यता सुद्धा आहे. तुकाराम बीज म्हणजे काय हे समजण्यापूर्वी बीज म्हणजे नेमकं काय हे आपण पाहू. मराठी महिन्यानुसार प्रत्येक महिन्यामध्ये 2 पक्ष किंवा पंधरवाडे असतात. पहिला म्हणजे शुक्ल पक्ष किंवा पौर्णिमेचा पंधरवाडा आणि दुसरा म्हणजे कृष्ण पक्ष किंवा अमावस्येचा पंधरवाडा. बीज म्हणजे दोन्ही पंधरवाड्यातील दुसऱ्या दिवशीच्या तिथीला म्हणजेच द्वितीयेला बीज असे म्हणतात. आता आपण पाहूया की तुकाराम बीज आणि धुलिवंदन यांचा काय संबंध आहे. होळी ही फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते आणि धुलिवंदन हे होळीच्या दुसऱ्या दिवशी असते. म्हणजेच फाल्गुन कृष्ण पक्ष प्रतिपदेच्या दिवशी धुलिवंदन असते. धुलिवंदन म्हणजे होळीच्या दिवशी पेटवलेली राख एकमेकावर उधळून त्या राखेला वंदन करणे म्हणजेच धुलिवंदन. आणि या धुलिवंदनाच्या दिवशी या धुळीच्या गदारोळामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज गुप्त झाले. तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्येही म्हटले आहे, अंतकाळी विठू आम्हासी पावला, गुढी सहित झाला गुप्त तुका. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, अमुचा राम राम घ्यावा. म्हणजेच माझ्या अंतकाळी विठू मला पावला आणि गुढी म्हणजेच शरीर आणि मी माझ्या शरीरासहित गुप्त झालो म्हणजेच विठुरायासोबत वैकुंठाला गेलो असे तुकोबारायांनी त्यांच्या अभंगामध्ये म्हटले आहे. तुकोबारायांच्या गुप्त होण्यामागे किंवा वैकुंठ गमनामागे बऱ्याच कथा प्रचलित आहेत. तुकोबाराय स्वतः गुप्त झाले की त्यांना विठ्ठलाने स्वतः येऊन पुष्पक विमानामध्ये बसून घेऊन गेले की त्यांच्या विरोधात कसल्या प्रकारचे षडयंत्र रचण्यात आले होते की त्यांचा कोणी घातपात केला या संबंधित कसलेही ठोस पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. परंतु मला असे वाटते की तुकाराम महाराजांची विठ्ठलाप्रती भक्ती आणि प्रेम एवढे अगाध होते की त्यांना पुष्पक विमानामध्ये बसून विठुराया घ्यायला आले ते कदाचित फक्त तुकाराम महाराजांना दिसले असावे. तेथील ग्रामस्थांना विठ्ठल आणि पुष्पक विमान दिसणे इतकी त्यांची भक्ती किंवा पुण्य नसावे. त्यामुळे ते कोणालाही दिसले नाहीत. असे म्हणतात की देवाचे फक्त नामस्मरण केले तरीही वाईटातल्या वाईट माणसाचा सुद्धा उद्धार होतो. इथे तर स्वतः विठुराया तुकाराम महाराजांना नेण्यासाठी आले होते. त्यांच्या मात्र दर्शनाने सर्व देहूवासियांना मोक्षप्राप्ती झाली असती. परंतु म्हणतात ना, देवही त्यांनाच दर्शन देतात ज्यांची भक्ती खरी असते. त्यामुळे कदाचित ते तुकोबारायांना दिसले असावे परंतु बाकी देहूवासियांना किंवा ग्रामस्थांना ते दिसले नसेल. असो, हा आपल्या व्हिडिओचा विषय नसल्यामुळे मी त्यामध्ये जास्त जाणार नाही. तुकोबाराय या जगामधून गुप्त झाले किंवा त्यांनी निर्वाण प्राप्त केले ती तिथी म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष प्रथमा धुलिवंदनाचा दिवस. तुकोबाराय गुप्त झाले परंतु त्या दिवशी धुलिवंदनामुळे कोणाच्याही ते लक्षात आले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीयेला लोकांच्या लक्षात आले की तुकोबाराय कुठेही दिसत नाहीयेत आणि ते गुप्त झाले आहेत. सर्व लोकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतु तुकोबाराय कुठेही मिळाले नाहीत आणि त्यांच्याविषयी कोणालाही कसलीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे सर्व लोकांनी अगदी रामेश्वर भट्टांनी सुद्धा एकत्र येऊन ठरवले की आपण सर्वांनी सर्वत्र शोध घेतला परंतु
तुकोबाराय कुठेही मिळाले नाहीत किंवा त्यांची कसल्याही प्रकारची माहिती समोर आली नाही. ज्या अर्थी तुकाराम महाराज सापडत नाहीयेत त्या अर्थी त्यांनी या जगाचा निरोप घेऊन वैकुंठ गमन केले आहे असे रामेश्वर भट्टांनी त्यांच्या अभंगातून म्हटले आहे. म्हणे रामेश्वर भट्ट सकळा पुसोनी गेला तो विमाना बैसोनी. अशा प्रकारे रामेश्वर भट्टांनी आणि देहूवासियांनी हा निर्णय ज्या दिवशी घेतला तो दिवस म्हणजे कृष्ण पक्ष द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज म्हणून साजरी करण्यात आली. मग आता प्रश्न आहे की तुकाराम बीज साजरी करावी की नाही. तर हो, तुकाराम बीज नक्की साजरी करावी. ज्याप्रमाणे महामानवाचे स्मृती दिवस साजरे करतो त्याप्रमाणे तुकोबारायांचाही स्मृतिदिन म्हणून आपण ही बीज साजरी करायला पाहिजे. तुकाराम बीज हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप दुःखाचा आहे. कारण त्या दिवशी तुकोबाराय आपल्याला सोडून गेले. एवढ्या महान संतांनी या जगाचा निरोप घेण्याचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा सोहळा असूच शकत नाही. त्यामुळे त्या दिवशी भजन कीर्तन हे सर्व झालं पाहिजे. तुकोबारायांच्या चारित्र्याचं आणि विचारांचं चिंतन मनन नक्की झालं पाहिजे. परंतु तो आनंदाचा सोहळा होता कामा नये. कारण ज्या दिवशी तुकोबाराय गुप्त झाले आणि सर्वत्र शोधूनही ते मिळाले नाहीत त्या दिवशी त्यांच्या पत्नीवर, त्यांच्या मुलावर, त्यांच्या भावावर, त्यांच्या घरपरिवारावर आणि देहूवासियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सर्वत्र दुःखांच्या, वेदनांचा आणि आक्रोशाचा आवाज येऊ लागला. लहान थोर, मुले, बाळे, म्हातारे सर्व लोक आपापले दुःख व्यक्त करत होते. ते पाहून तुकोबारायाच्या विरहामध्ये त्यांचे धाकटे भाऊ कान्होबाराय म्हणत होते की भक्तिमुक्ती तुझे जळो ब्रह्मज्ञान दे माझ्या भावा परत आणोन. म्हणजेच हे विठ्ठला, भक्ती, मुक्ती, मोक्ष, ज्ञान, स्वर्ग, सुख मला काहीही नको. हे सर्व तुझे तुलाच राहू दे. फक्त मला माझा भाऊ परत आणून दे. कारण तुकोबारायांच्या जाण्याचे दुःख सर्वांना अनावर झाले होते आणि असा दुःखाचा दिवस हा आनंदाचा सोहळा होऊ शकत नाही. परंतु आजकाल लोक सोशल मीडियावर आणि इतर सर्वत्र तुकाराम बीजेच्या शुभेच्छा देत आहेत. तेव्हा तुकाराम बीजेच्या शुभेच्छा न देता त्या दिवशी तुकाराम महाराजांना विनम्र अभिवादन करा. त्यांच्या विचाराचे आणि अभंगाचे, चारित्र्याचे वाचन करा, कीर्तन भजन करा, देवाचे नामस्मरण करा आणि त्यांनी दिलेली शिकवण, त्यांचे विचार अंगी बाळगा. तीच खरी तुकाराम बीज. तुम्हाला ही माहिती कशी वाटली यावर तुमचे काय विचार आहेत ते कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा इतर नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी.